आयुष्यात कधीकधी ना एखादी साधीशी घटना आपल्याला खूप मोठा धडा शिकवून जाते. आज आपण अशाच एका खऱ्या गोष्टीबद्दल बोलणार आहोत. ही गोष्ट आपल्याला माणसाची खरी किंमत आणि त्याचा दर्जा काय असतो याची आठवण करून देईल. म्हणजे जे दिसतं त्याच्या पलीकडे पाहायला शिकवेल. पण एक मिनिट, दर्जा म्हणजे नक्की काय? म्हणजे महागडे कपडे घातले, भरपूर पैसा असला की माणूस मोठा होतो का? की या सगळ्याच्या पलीकडे काहीतरी वेगळं आहे? चला तर मग ह्या प्रश्नाचं उत्तर शोधूया याच गोष्टीत. तर ही गोष्ट घडली आहे लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवर. आता डोळ्यासमोर आणा ते चित्र. सगळीकडे प्रचंड गर्दी, धावपळ, लोक बॅगा घेऊन इकडून तिकडे धावत आहेत, लांबच्या लांब रांगा लागल्या आहेत. आणि याच गजबजाटात आपल्या कथेची सुरुवात होते. बिझनेस क्लासची रांग, तिथे 2 बायका उभ्या आहेत. एकीच्या मनात दुसरीबद्दल आलेला एक छोटासा, अगदी साधा विचार, पण ह्याच विचारातून पुढे जे काही घडतं ते खूप मोठं असतं. आता ह्या 2 महिलांमध्ये ना जमीन आसमानाचा फरक होता. एकीकडे होत्या एक बाई ज्यांनी अगदी साधी कॉटनची साडी नेसली होती आणि एकदम शांतपणे उभ्या होत्या. आणि त्यांच्या मागेच दुसरी बाई होती, महागडे कपडे, दागिने आणि चेहऱ्यावर एक प्रकारचा अहंकार. समोरच्या बाईकडे बघून तिला कमी लेखण्याचे भाव स्पष्ट दिसत होते. म्हणजे बघा, फक्त कपड्यांवरूनच तिने आपलं मत बनवून टाकलं होतं. आतापर्यंत जे फक्त मनात होतं ते आता तोंडावर आलं. ती शांतता आता भंग पावणार होती, कारण गोष्ट आता थेट अपमानावर येऊन पोचली होती. त्या महागड्या कपड्यातल्या बाईला काही राहवलं नाही. तिने मुद्दाम त्या साडीवाल्या बाईला ऐकू जाईल असं म्हटलं, "अहो, ही बिझनेस क्लासची लाईन आहे, इकॉनॉमीची तिकडे आहे." पण कमाल म्हणजे त्या साडीवाल्या बाईंनी काहीच उत्तर दिलं नाही. उलट त्या फक्त शांतपणे हसल्या आणि जागच्या हलल्या नाही. आता हे बघून त्या श्रीमंत बाईचा अहंकार आणखीनच दुखावला. तिने मग तिच्यासोबतच्या मैत्रिणीकडे बघून मुद्दाम मोठ्या आवाजात म्हटलं, "ह्या कॅटल क्लासच्या लोकांना काही कळतच नाही, कुठे येऊन गर्दी करतात." आता कॅटल क्लास म्हणजे जनावरांचा वर्ग. विचार करा, किती अपमानजनक शब्द आहे हा. पण तरीही ती साधी बाई शांतच होती. वाद घालण्याच्या भानगडीत त्या पडल्याच नाहीत. आणि इथेच कथेला एक जबरदस्त ट्विस्ट मिळतो. सीन शिफ्ट होतो एअरपोर्टवरून थेट लंडनमधल्या एका मोठ्या कार्यक्रमात. आणि गंमत म्हणजे त्या दोन्ही बायका योगायोगाने तिथेही हजर होत्या. तर कार्यक्रम सुरू झाला आणि सूत्रसंचालकांनी त्या दिवशीच्या प्रमुख पाहुण्यांना स्टेजवर बोलवण्यासाठी घोषणा केली. प्रेक्षकांमध्ये बसलेली तीच एअरपोर्टवरची श्रीमंत बाई, ती सुद्धा अगदी उत्सुकतेने बघत होती की आज चीफ गेस्ट कोण आहेत. आणि टाळ्यांच्या प्रचंड कडकडाटात स्टेजवर कोण आलं असेल? हो, बरोबर, विमानतळावर भेटलेली तीच साधीसुधी साडी नेसलेली बाई. त्या होत्या दुसऱ्या कोणी नाही तर इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा, सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती. विचार करा, त्या श्रीमंत बाईला केवढा मोठा धक्का बसला असेल. कार्यक्रम संपल्या ती बाई अक्षरशः धावत सुधा मूर्तींकडे गेली. आता तिला तिची चूक कळली होती. जिला तिने अडाणी आणि गरीब समजून अपमानित केलं होतं, त्याच व्यक्तीची ती आता माफी मागत होती. आणि तेव्हा सुधामूर्तींनी तिला जे उत्तर दिलं ना, तेच या पूर्ण कथेचं सार आहे. त्या अगदी शांतपणे म्हणाल्या, "मॅडम, दर्जा किंवा क्लास हा पैशाने विकत घेता येत नाही. तो तुमच्या संस्कारातून, तुमच्या वागणुकीतून दिसतो. तुम्ही इतरांशी कसे वागता यातच तुमची खरी श्रीमंती आहे." हे शब्द ऐकल्यावर त्या बाईची काय अवस्था झाली असेल. ती फक्त शर्मेने मान खाली घालून तिथून निघून गेली. तर मग या गोष्टीतून आपल्याला दर्जा ह्या शब्दाची खरी व्याख्या कळते. तो महागड्या वस्तूंमध्ये किंवा बँक बॅलन्समध्ये नसतो, तर तो आपल्या चारित्र्यात, आपल्या संस्कारात आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण इतरांशी कसं वागतो यात असतो. चला, तर मग या जबरदस्त गोष्टीतून मिळालेला धडा थोडक्यात समजून घेऊया. ही गोष्ट फक्त नम्रतेबद्दल नाहीये, तर माणसाची खरी ओळख काय असते याबद्दलही आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे माणसाची खरी ओळख त्याच्या कपड्यांवरून किंवा दिसण्यावरून होत नाही, तर त्याच्या विचारांवरून आणि वागण्यावरून होते. दुसरी गोष्ट, बाहेरचा देखावा हे कधीच कुणाच्या लायकीचं मोजमाप असू शकत नाही. आणि तिसरं, जसं सुधामूर्तींनी दाखवून दिलं, साधेपणातच खरं सौंदर्य आणि खरी श्रीमंती दडलेली असते. आणि जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी. आपण नकळतपणे जे पूर्वग्रह बाळगतो, म्हणजे लोकांबद्दल आधीच काहीतरी मत बनवून ठेवतो, त्याचा आपल्या वागण्यावर आणि आपल्या नात्यांवर काय परिणाम होत असेल?
यावर जरा विचार करायला हवा, नाही का?